एकेकाळी दापोली आगाराकडे जिल्ह्यातील विना अपघात सेवा देत वार्षिक उत्पन्न वाढवून देणारा आगार म्हणून पाहिलं जायचं। मात्र गेले काही महिने बऱ्याच मुद्द्यांमुळे दापोली आगार पुन्हा एकदा चर्चेत येत आहे। पावसाळ्यात गळत्या गाड्या नादुरुस्त असणे आदी विविध कारणांमुळे प्रशासनाला वेळोवेळी प्रवाशांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे। बुधवार दिनांक 2 एप्रिल रोजी दापोली पुणे या गाडीचे ब्रेक फेल झाल्याने तिला माणगाव आगारात थांबवून ठेवावं लागलं। त्यातच आज गुरुवारी दापोली आगाराची दाभोळ-दापोली एसटी बस वळणे येथे एका तीव्र उतार आणि वळणावर आली असता तिचेही ब्रेक फेल झाले। सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला। असे असले तरी दापोली आगारातील गाड्यांच्या क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असून दापोली आगार प्रवाशांच्या जीवाशी का खेळत आहे असा सवाल प्रवासी वर्गातून आता होताना दिसतो। हरिचंद्र लक्ष्मण काष्टे। एसटी कुठली येत होती? दापोली। तुम्ही कुठे बसलात? आम्ही मळ्याला वारेबोला बसला। कसा का अपघात झाला काय सांगता येईल? समोरून गाडी आली ना तणावरती गाडी आली, दाबोळ गाडी खालून आली, तिकडून दाबोळवर आणि खालून ट्रॅक्टर गेला। गाडीचा ब्रेक फेल झाला, गाडी गेली साईडला। अच्छा, किती लोक होते अंदाज काय? तुम्ही एसटीत 6-7 होता। तुम्ही एसटीत 6-7 लोक होता? 5-7 जणच होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।